राज्यासमोर आणि देशासमोर निश्चितपणे एक अत्यंत महत्त्वाचं आव्हान हे नार्कोटिक्सच्या माध्यमातून उभं राहिलं आहे। आणि म्हणून आता केंद्र सरकारने देखील सर्व राज्यांच्या सोबत एकत्रितपणे अँटी नार्कोटिक्सची मोहीम घेतलेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या राज्यांमध्ये कारखाने उभे होतात, ते सप्लाय करतात आणि म्हणून एकत्रितपणे सगळ्या राज्यांनी हे काम करावं म्हणून एक कोऑर्डिनेशनची एनकॉर्ड तयार केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून राज्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोचनी या ठिकाणी काम करावं। आपणही आपल्या राज्यामध्ये आता होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच केलेला आहे आणि याच्यामध्ये 15 विभाग जे आहेत म्हणजे सर्व संबंधित विभाग, महसूल विभाग, वन विभाग, कृषी विभाग, उद्योग विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य, गृह परिवहन विभाग, त्यासोबत सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नगर विकास, शालेय शिक्षण, ग्राम विकास अशा सगळ्या विकास विभागांना आपण आता टास्क तयार करून दिले। कारण ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोश्यावर होऊ शकत नाही। यामध्ये वेगवेगळे जे काही घटक आहेत त्या सगळ्या घटकांना होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोचमध्ये आता प्रत्येकाची टास्क प्रत्येकाला दिलेली आहे आणि त्यातनं एकत्रितपणे आपण हे काम चालू केलं आहे। आणि जसं मी मागे सांगितलं होतं की पूर्वी आपण एखादं ड्रगचं कन्साइनमेंट सापडलं की त्या कन्साइनमेंट पुरतं कारवाई करायचो। आता आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज शोधणं सुरू केलं आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर आगरीपाडा पोलीस स्टेशन उदाहरणासारखं सांगतो की या ठिकाणी एक 25/5/26ला ज्यावेळेस एक आपण रेड केली आणि पकडलं आणि मग त्याच्यानंतर त्यांच्याकडनं चौकशी करून ज्यावेळेस आपण बॅकवर्ड लिंकेजमध्ये गेलो त्यावेळी आपल्याला MD बनवण्याची प्रयोगशाळा मिळाली। त्यातनं 14 किलो 493 ग्रॅम मेफेड्रॉन मिळालं, जवळपास 50 कोटी किमतीचं। साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये अशाच पद्धतीनं ज्यावेळेस एक पेडलर सापडला त्यावेळी त्याच्यावर ज्यावेळेस आपण कारवाई केली त्यावेळी जवळपास बॅकवर्ड लिंकेजमध्ये गुजरातमध्ये आपल्याला कारखाना सापडला त्याचा आणि गुजरातमधल्या कारखान्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी 74 कोटी रुपयाचा माल हा आपल्याला प्राप्त झाला। पिंपरीमध्ये देखील ज्यावेळेस रेंज हिल्सला सिम्बायोसिस हॉस्टेलच्या जवळ अशा प्रकारचा पेडलर सापडला त्यावेळी त्यातही आपण बॅकवर्ड लिंकेज जे आहे ते शोधून काढलं आणि त्यातनं एक्झर्बिया टाउनशिप या ठिकाणी त्यांनी जो व्यवस्था उभी केली होती ती आपण ज्यावेळेस मोडून काढली त्यावेळेस लक्षात आलं एका रूममध्ये हायड्रोपोनिक गांजाची शेती ते करत होते आणि ती पण आपण त्या ठिकाणी उलटवली। जवळपास 44 कोटी रुपयाचा माल हा त्या ठिकाणी मिळाला। असंच जवळपास आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे सगळंच मी सांगत नाही पण याच्यामध्ये मला सांगायचं एवढंच आहे की जवळपास वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन म्हणजे आपल्या राज्यात तर आपण कारवाई केलीच पण बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेजमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन आपण या संदर्भातली कारवाई करतो। आणि आता आपण बघितलं असेल या पुरवणी मागण्यांमध्ये आपण जाणीव जागृती करण्याच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात मोहीम हातामध्ये घेतो। सगळ्या शाळा कॉलेजेसच्या आजूबाजूचे अशा प्रकारचे जे ठेले किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पोटेन्शियली ड्रग्ज किंवा नार्कोटिक्स विकले जातात ते उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे। 2-3 हजार अशा प्रकारच्या स्ट्रक्चर्सवर प्रत्येक शहरामध्ये कारवाई आपण सुरू केलेली आहे। आणि जसं मी सांगितलं आत्तापर्यंत जे काही पोलीस या नार्कोटिक्सच्या केसमध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली त्या ठिकाणी इन्व्हॉल्व भेटले त्यांना बडतर्फच करण्यात आलेलं आहे। ही लढाई देश पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। काही काळ नक्की लागेल पण हे साम्राज्य आपण निश्चितपणे उद्ध्वस्त करू।